कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 8वी NMMS जी आपण सिरीज चालू केलेली आहे, तर त्या सिरीज मधला हा 3 नंबरचा चॅप्टर आहे. 3 नंबरच्या चॅप्टरचे नाव आहे घातांक व घनमूळ. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला घातांक आणि घनमूळ कसे काढायचे, यांचे प्रश्न कसे सोडवायचे, तर या संबंधित हा लेक्चर असेल. आणि तुमचे नमुना प्रश्न, हे नमुना प्रश्न आणि स्वाध्यायातील सगळे प्रश्न, किती प्रश्न आहेत? 25. तर 25च्या 25 प्रश्नांची उत्तरे कशी काढायची आणि एकदम सोप्या पद्धतीने तोंडी उत्तर कसे निघू शकतात, तर ते आज आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला चालू करूया. तर पहिला आपल्याला शिकावं लागेल की घातांकाचे नियम म्हणजे काय असतात. तर पहिलं तर बघूया की घातांकन म्हणजे काय असतो, आणि मग त्यानंतर घातांकाचे नियम बघता येतील आपल्याला, आणि मग पुढचं आपल्याला एक 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 पॉईंट आपल्याला शिकता येईल. तर पहिलं घातांक म्हणजे काय. समजा मी अशी पाच पाच वेळा पाच लिहिले. किती वेळा पाच लिहिले? 5 वेळा पाच लिहिले. तर हे 5 वेळा 5 हे असं इतकं लिहिण्यापेक्षा मी काय करेल, 5चा 5वा घातांक लिहिल. म्हणजे 5च्या डोक्यावर मी जे 5 लिहिले, त्याचा अर्थ काय की 5 किती वेळा येणार आहे गुणाकारामध्ये? 5 वेळा येणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. हा झाला घातांक. तर ह्या घातांकाचे वेगवेगळे नियम आहेत, आणि पहिले नियम पासून स्टार्ट करूया आपण. तर काय आहे पहिला नियम की समजा मी ए चा m वा घात केला आणि ए चाच n वा घात केला, म्हणजे काय बघूया आपण पुढे. तर ह्यांची बेरीज काय येईल? m अधिक n. आता आपण बघूया की समजा मी 8चा दुसरा घात केला गुणाकार 8चा तिसरा घात. तर हे दोन म्हणजेच काय, 8चा कितवा घात येईल बघा. मी तुम्हाला सिम्प्लिफाईड करून दाखवतो. 8चा दुसरा घात म्हणजे 8 किती वेळा आलं? 2 वेळा. 8चा तिसरा घात म्हणजे 8 किती वेळा आलं? 3 वेळा. मग मी इथं काय लिहिल? किती वेळा 8 आले? 8 आले 5 वेळा. म्हणून इथं काय होईल? 2 अधिक 3 ची बेरीज होईल, आणि काय उत्तर येईल? 8चा 5वा घात. तर हा पहिला घातांकाचा नियम, जो काय असणार आहे, बेरीज असणार आहे. ठीक आहे. पुढचा घातांकाचा नियम बघूया आपण. दुसरा, ए चा m भागिले ए चा n बरोबर काय असणार आहे? ए चा m वजा n. मागचंच एक्झाम्पल घेऊया बघा, आणि आपण तुम्हाला हा एक नियम समजावून सांगू. समजा इथं 8चा 5वा घात आहे भागिले 8चा इथं तिसरा घात आहे. तर उत्तर किती यायला पाहिजे बघा. 8चा 5वा घात म्हणजे 8 किती वेळा आले? 5 वेळा आले. 8 किती वेळा आलं? 5 वेळा. 8चा तिसरा घात म्हणजे 8 किती वेळा आलं? 3 वेळा. मग ह्या 8 ला 8 कॅन्सल होईल, आणि 8 किती वेळा राहील? 2 वेळा. म्हणजेच मी असा भागाकार करण्यापेक्षा मी असं लिहू शकतोय की बरोबर 8चा 5 वजा 3 म्हणजेच 8चा दुसरा घात. तर हा झाला दुसरा नियम. ठीक आहे. त्यांची काय होती? वजाबाकी होते. आता पुढे बघूया आपण. पुढचा जो नियम आहे तो महत्वाचा नियम आहे बघा. ए गुणिले बी चा m वा घात बरोबर काय असणार आहे? ए चा m वा गुणिले बी चा m वा. आता ए आणि बी म्हणजे दोन वेगवेगळ्या संख्या. जी संख्या असते ह्याला काय म्हणतात? बेस म्हणतात. जर आपण वरच्याला घातांक म्हणतो, इंडेक्स म्हणतो, तर जी खालची संख्या असते त्याला आपण म्हणायचं असतं बेस. तर बघा, 5 गुणिले 2 तर समजा दुसरा घात आहे. तर इथं आपण कसं लिहिणार? इथं 5 आणि 2चा गुणाकार 10, 10चा दुसरा म्हणजे 100, असं पण उत्तर काढू शकलो असतो. किंवा 5चा दुसरा घात गुणिले 2चा दुसरा घात. 5चा दुसरा घात 25 आणि 2चा दुसरा घात 4. 25 चोक 100. म्हणजे हे दोन्ही कसे आहेत? समान आहेत. हे लक्षात घ्या. पुढे बघूया आपण पुढचा नियम संपलेले नाहीत अजून. नियम नंबर 4. आता मग असे आपण लिहिलं तसं, तर इथं काय? ए चा m वा भागिले बी चा n वा. m वाच घेईल, दोन्हीकडे सेम आहे त्याच्यामुळं. 5वा नियम बघा. ए चा m वा घात आहे, कंसाचा n वा घात आहे.
तर इथं काय येईल ए चा एम गुणिले एन. हे कसं लिहायचं असतं समजा, 5चा दुसरा घात कंसाचा तिसरा घात, तर काय येईल 5चा 2 गुणिले 3 येईल, तिथे येईल 5चा 6वा घात. ठीक आहे, 5चा 6वा घात येईल. तर हे लक्षात घ्या की इथं गुणाकार येतो. गुणाकार कधी येतो आणि बेरीज कधी येते हे समजलं की आपल्याला घातांक सोपे जातात. पुढचा सगळ्यात महत्वाचा नियम, सगळ्यात महत्वाचा आता पण जेवढे नियम शिकलो त्यात सगळ्यात IMP नियम. समजा ए चा एम वा घात आहे, तर काय येईल 1/a चा वजा एम येईल, म्हणजे 5चा दुसरा घात आहे, तर मी काय लिहिणार 1/5 चा वजा दुसरा घात. ह्याच्या उलट समजा ए चा वजा एम वा घात आहे, तर तो छेदस्थानी काय होईल अधिक एम होईल, म्हणजे 5चा वजा 2 आहे, तर इथं काय येईल 5चा अधिक 2 येईल. तर हा नियम सगळ्यात महत्वाचा आहे, हा नियम लक्षातच ठेवायचा. हा नियम, ह्या नियमावर खूप सारे एक्झाम्पल सुटतात. आपला 6वा नियम होत असेल, बघूया किती होत असेल तो. पुढचा नियम, कोणत्याही संख्येचा शून्यवा घात काय असतो 1 असतो, आणि कोणत्याही संख्येचा पहिला घात काय असतो 30 संख्या असते. तर हे झाले घातांकाचे नियम. सोपे नियम आहेत, लक्षात ठेवा. हे नियम एवढेच लक्षात ठेवले तर तुमचं काम खूप सोपं बनेल. आता प्रश्न घेऊया. आता घनमूळ कसं काढायचं. आता घनमूळ काढण्यासाठी आपल्याला 1 ते 10 पर्यंतचे घन माहित पाहिजेत. 1 ते 10 पर्यंतचे घन कोणते आहेत तर लिहून घेऊया साईडला. बघा, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन साईडलाच लिहू आपण इथं, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729 आणि 10 चा घन 1000. आता हे जर ज्यावेळेस आपण घन लिहून घेतो तर 10 पर्यंतचे घन लक्षात आहेत, तर तुम्हाला 100 पर्यंतच्या संख्यांचे घनमूळ काढता येईल. जर तुम्हाला 20 पर्यंतचे घन लक्षात आहेत तर 200 पर्यंतच्या संख्यांचे घनमूळ काढता येतील. तर बघा, ही संख्या दिली 5 अंकी 35937, अशी ही संख्या दिली. तर अशी ही संख्या दिल्यानंतर घनमूळ काढायची आहे. याच्यावर सेपरेट व्हिडिओ पण आपण टाकलेला आहे बघा, घनमूळ कसे काढायचे. तो ही व्हिडिओ बघू शकता, पण आता हिथं आहे तर हिथंच सांगतो. शेवटच्या 3 संख्यांचा एक गट बनवायचा. शेवटच्या 3 संख्यांचा एकक स्थानची संख्या किती आहे 7. 7 कुणाच्या घनाच्या शेवटी येतं बघा, 3च्या घनाच्या शेवटी 7 येतं, म्हणजे 7 साठी काय आलं 3 आलं. आणि 35च्या आधीची घनसंख्या, 35ची आधीची घनसंख्या किती आहे 27 आहे. 35च्या आधीची घनसंख्या काय आहे 27. 27चं घनमूळ 3, म्हणून उत्तर काय आलं 33. तर हे नाही समजलं तर आपला घनमूळ कसं काढायचं यावर एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघा. मी खाली कमेंट सेक्शन मध्ये त्याची लिंक देतो तुम्हाला, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देईल. आता बघा, हा प्रश्न 2 नंबरचा सोपाच प्रश्न आहे, दिसताना अवघड दिसतोय. 27 अधिक 3m अधिक 1 बरोबर 108. मग 3चा m अधिक 1 बरोबर किती येईल 108 वजा 27 येईल. त्या अधिक 27 इकडे जाऊन वजा 27 होईल. 108 मधून 27 गेले 81. आता 81 ची फोड, आता बघा इथं बेस किती आहे 3 आहे, तर 81चं पण कन्वर्जन कशात झालं पाहिजे 3च्या रूपात झालं पाहिजे. आता 3च्या रूपात कन्वर्जन करायचं तर 81 चे पाडायचे फॅक्टर. 3 ने भाग जाईल 81 ला 27, परत 3 ने भाग जाईल 9, परत 3 ने भाग जाईल 3 3 1, म्हणजे 81 म्हणजे काय किती वेळा 3 आहे 1 2 3 4, 4 वेळा 3 आहे, म्हणजे 81 साठी मी लिहू शकतो 3चा चौथा घात. आणि इथं काय येईल 3m अधिक 1. मग इथं 3 आणि इथं 3 कसं आलं समान आलं, मग m अधिक 1 बरोबर किती आलं 4. मग मी असं लिहिल m अधिक 1 बरोबर 4. m ची किंमत किती आली 4 वजा 1, m ची किंमत आली 3. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 दिसताना आहे ना थोडासा अवघड दिसतोय, पण तसा नाही येतो, सोपा आहे. बघूया आपण. पहिलं फक्त एक 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 क्वेश्चन सोडत जायचं. सगळे एकदम सोडवत गेलात तर तुमचा प्रश्न चुकेल. 2चा 1/3 कंसाचा कितवा आहे तिसरा आहे, ह्यांच्यात काय होत असतो गुणाकार. बघा 1/3 गुणिले 3, 3 ला 3 जाईल
2चा 1 म्हणजे उत्तर किती आलं 2. म्हणजे हे इतकं अवघड दिसत होतं पण ह्याच्यासाठी काय आलं 2. आता पुढे बघा 5चा 7वा कंसाचं 0. मग 7 गुणवले काय येईल 0. म्हणजेच कोणत्याही संख्येचा 0शी गुणाकार काय येतो 0च. आणि 5चा 0वा घात म्हणजे किती येईल 1. मग हे इतकं अवघड दिसत होतं ह्याच्यासाठी आलं 1. 2 अधिक 1 म्हणजे ह्या संपूर्ण अंशासाठी काय उत्तर आले 3. आता छेद बघा 3चा दुसरा गुणिले 1/2. ह्या 2 ला 2 कॅन्सल होईल. 3चा पहिला म्हणजे उत्तर काय येईल 3. 3 भागिले 3 उत्तर किती आलं 1. ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 4 बघूया. आता बघा इथं बेस किती आहे 2/9. इथं 2/9 आहे, इथं 2/9 आहे, पण इथं 2/9 आहे का नाही. तो 2/9 बनवावा लागेल आपल्याला आणि इथं वजा चिन्ह आहे. हे वजा चिन्ह आहेत ब्लर झालेत बघा. आता 2/9 चा 3रा घात आहे गुणाकार 4 ची फोड होईल 2/9 मध्ये आणि याचा वर्ग म्हणजेच किती असतो 481 कंसाचा 6वा घात असे येईल. 2/9चा दुसरा घात कंसाचा वजा 6वा आहे. सॉरी इथं वजा 6वा आहे आणि 2/9चा 2m वजा 1 बघा इथं येईल 2/9चा 3रा घात 3 ला 3 असेल. इथं 2 आणि 6 चा गुणाकार होईल. 2 आणि 6 चा गुणाकार काय येईल 12 आणि वजाला वजा चिन्ह राहील तसंच बरोबर 2/9 चा 2m वजा 1. आता बघा 3 आणि वजा 12 ह्यांची काय होईल बेरीज होईल 3 वजा 12. पुढे बघूया आपण. आता 3 मधून 12 गेलं किती आलं 9 आणि चिन्ह कोणतं राहिलं मोठ्या संख्येचे वजा 9 बरोबर 2/9 2m वजा 1. आता इथं बेस कसा आहे सेम आहे म्हणजे वजा 9 बरोबर काय येईल 2m वजा 1. 2m बरोबर काय येईल वजा 9 अधिक 1. हे वजा 1 इकडे गेल्यावर अधिक 1 होईल. 2m ची किंमत किती आली वजा 8. m ची किंमत किती आली वजा 8/2. m बरोबर किती आलं वजा 4. m ची किंमत किती आली वजा 4. वजा 4 म्हणजे ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 5 बघा. p ची किंमत दिली 3चा वजा दुसरा घात. q ची किंमत दिली 4चा वजा दुसरा घात. तर p वजा q बरोबर किती. तर p ची किंमत किती आहे 3चा वजा दुसरा घात म्हणजेच मी असं लिहू शकतो 3 1/3चा दुसरा घात. छेदस्थानी गेल्यावर ते अधिक होईल आणि दुसरा घात म्हणजे 3चा दुसरा घात म्हणजे 9. p ची किंमत आली 1/9. सेम तशी मी q ची किंमत काढेल 1 बघा 4चा किती आहे वजा दुसरा आहे 1/4चा काय येईल दुसरा येईल म्हणजेच इथं मी लिहू शकतो 1/16. मग p वजा q काय येईल p वजा q 1/9 वजा 1/16 छेद समान करा 16 वजा 9/9 गुणिले 16. 16तून 9 गेलं 7 खाली आलं 144. 7/144. ठीक आहे 5 याचं उत्तर आलं ऑप्शन नंबर 4. आता 6वा प्रश्न बघूया आपण. आता हे कर्णित दिलंय. कर्णित दिल्यावर काय करायचं आता कर्णीचं सांगितलंच नाही. तर कर्णित कसं असतं बघा आपण नियम लक्षात घेऊ कर्णितले. तर इथं मी असं लिहिलं ए. तर ए ची किंमत असते एचा 1/2 घात. इथं काहीच लिहिलेलं नसतं म्हणजे किती असतं 1/2. समजा इथं मी 3 लिहिलं तर इथं काय येईल एचा 1/3 घात. समजा इथं मी 4 लिहिलं तर इथं काय येईल एचा 1/4 घात असेल. ठीक आहे. आता पुढे बघा समजा मी असं लिहिलं इथं लिहिलं 3 आणि इथं एचा दुसरा घात लिहिला तर उत्तर काय येईल एचा दुसऱ्याला दुसरा राहील आणि 2 ला छेदस्थानी 3 जाईल. समजा मी इथं एचा 5वा लिहिला इथं काहीच लिहिलं नाही तर इथं काय येईल एचा 5/2 येईल काहीच नाही म्हणजे 2 येईल. सेम तसं आता जे आपण इक्वेशन बघतोय इथं यासाठी काय लिहिल 6चा 1/3 असेल बरोबर किती 216. 216 म्हणजेच काय असतं 6चा 3रा घात असतो.
6चा तिसरा घात 216 आहे, म्हणजे हे दोन कसं येईल, समान येईल. 1/3 बरोबर 3. एक्सची किंमत किती येईल, 3 गुणिले 3, उत्तर आलं 9. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढे हे प्रश्न चालू झाले स्वाध्यायामधले. सोपे सोपे प्रश्न सोडून घेऊया. बघा, पहिला प्रश्न 19,683 त्याचं काढायचं आपल्याला घनमूळ. आता घनमूळ काढताना आपण काय करतो, शेवटच्या 3 संख्याचा एक गट बनतो. 3 कुणाच्या घनाच्या शेवटी 3 असतं, तर 7चा घन 343 असतो. 343च्या एकक स्थानी येतं 3, म्हणून या शेवटच्या 3 अंकासाठी आलं 3. आता 19च्या आधीची घनसंख्या 8, 8चं घनमूळ किती आलं, 2, तर इथं येईल 2. उत्तर काय येईल, 23. ऑप्शन 1. असे हे सोपे सोपे प्रश्न असतात. पुढचं बघूया. सॉरी, इथं 7च्या घनाच्या शेवटी हे असतं. सॉरी, इथं किती आहे, 3 कुणाच्या घनाच्या शेवटी असतं, 7च्या. इथं 7 येईल, इथं 7 येईल, उत्तर 27 येईल. ठीक आहे, थोडी गडबड झाली, इथं 27 येईल. पुढे बघा, 729चं घनमूळ किती आलं, 9, आणि 64चं घनमूळ किती आलं, 4. तर 9 4ची बेरीज किती येईल, 13. 2 नंबरच्याच उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर 3. पुढे बघा, आता निगेटिव्ह संख्येचं घनमूळ निगेटिव्हच येतं, त्याच्यामुळं आपल्याला ते उत्तर तर चेंज म्हणजे निगेटिव्ह संख्येमुळे आपल्याला फरक तर काय पडणार नाही. शेवटच्या 3 संख्येचा एक गट. मग 4चा घन 64 असतो, मग शेवटचा अंक तर मिळाला 4, हा तर मिळाला 4, आणि 39च्या आधीची घनसंख्या, 39च्या आधीची घनसंख्या 27, 27चं घनमूळ किती आलं, 3. उत्तर काय येईल, 34, आणि वजा चिन्ह आहे म्हणून वजा 34. प्रश्न क्रमांक 4. x ची किंमत किती आहे, 2चा वजा पहिला घात, म्हणजे x बरोबर काय आला, 1/2. आणि y ची किंमत किती आहे, 2चा वजा दुसरा घात, म्हणजे 2चा y ची किंमत किती आली, 1/4. तर 1/2 अधिक 1/4 यांची बेरीज, छेद समान करा. 2/4 अधिक 1/4, 2 आणि 1 3, 3/4. ऑप्शन 1. 4चं उत्तर काय आलं, ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 5. हे सगळं निगेटिव्ह मध्ये बघा, सगळं निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह करावं लागेल. तर हे आता पॉझिटिव्ह कसं करायचं, हा पहिला प्रश्न. तर ज्यावेळेस -2 येईल आणि हे असे असतील, तर त्यांचं अंश छेदाला जातो, छेद अंशाला येतो, म्हणजे वजा 2/3 चा वजा दुसरा घात आहे. तर ह्याचं उत्तर काय येईल, 3/2 चा दुसरा अधिक दुसरा, असं त्यांचं चिन्हच बदलतं. ठीक आहे, तर इथं बघूया कसं येईल उत्तर. इथं काय येईल, वजा 3/2 चा दुसरा घात अधिक 2/1 चा पहिला घात वजा 3/1 चा पहिला घात. मग 3चा दुसरा घात 9, आणि 2चा दुसरा घात 4. आता दुसरा घात आहे त्याच्यामुळे वजा चिन्ह राहणार नाही. 2चा पहिला घात 2, तिथं वजा 3 येईल. 2 मधून 3 गेलं, वजा 1 येईल. छेद समान केला, 9/4 वजा 4/4, उत्तर येईल 5/4. ऑप्शन 4. 5व्याचं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 4. 6 नंबरचा प्रश्न बघा, परत घनमूळ काढायचे, सोपा प्रश्न आहे. 24,389 शेवटच्या 3 संख्यांचा एक गट. 9च्या घनाच्या शेवटी काय असतं, 9 असतं, म्हणजे इथं काय आलं, 9. 24च्या आधीची घनसंख्या 8, 8चं घनमूळ 2, उत्तर काय येईल, 29. 6चं उत्तर येईल 2. 7 बघा, इथं आपल्याला दिलंय की 4,913चं घनमूळ किती येईल, 17, म्हणजे ह्याच्यासाठी 17 तर फिक्स आहे. पण पॉईंटच्या पुढे किती घर, तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, तर ह्या 9ला ह्या 3 ने भागायचं, किती आलं, 3. तर पॉईंटच्या पुढे किती घर येतील, 3. पॉईंटच्या पुढे घर किती येतील, 3. बघा इथं 3 आहेत. ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 8.
4/7चा कितवा घात दिलाय? चौथा. बघा 4/7चा चौथा घात आहे गुणिले, आता हे 64 आहे. 64 म्हणजे 4चा तिसरा घात असतो आणि 243 दिले. इथं 243 दिले, इथं 343 असेल तर उत्तर येईल. इथं 343 पाहिजे, 343, कारण 343चं घनमूळ 7 असतं. तर इथं 3 येईल आणि कंसाचा वजा तिसरा येईल, बरोबर 4/7चा 3x अधिक 1 येईल. तर इथं 343 असायला पाहिजे. मग पुढे बघूया आपण हा प्रश्न कसा सुटतोय. 4/7चा चौथा गुणिले 4/7चा 3 आणि 3चा गुणाकार येईल 9 आणि वजा चिन्ह राहील. बघा 4 वजा 9 होईल, बघा 4 9 गेलं, वजा 5, वजा 5 बरोबर काय येईल? 3x अधिक 1. मग 3x बरोबर काय येईल? 1 इकडे येईल, वजा 1 होईल. 3x बरोबर वजा 6. x ची किंमत किती येईल? वजा 6/3. x ची किंमत येईल वजा 2. x ची किंमत येईल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तर ते 3 उत्तर येण्यासाठी इथं 243 नाही 343 पाहिजे. प्रश्न क्रमांक 9 बघा. प्रश्न क्रमांक 9, वजा 3चा तिसरा आहे. वजा 3चा तिसरा म्हणजे वजा 27च येईल. 3चा तिसरा घात 27 असतो, वजा घातांक कितवा आहे? तिसरा आहे, त्याच्यामुळे मायनसच साइन राहील. दुसरं बघा, वजा 1चा 5वा आहे, वजा 1 कसं राहील, आणि वजा 2चा दुसरा आहे. तर 2च्या पटीत जर घातांक असतील 2च्या पटीत, तर ते काय उत्तर येतं? अधिक येतं. तर तिथे येईल 4. आता वजा 27 आणि वजा 1चा गुणाकार किती येईल? 27. 27ची चौपट 108 अधिक येईल 108. 9चं उत्तर काय येईल? 1. 10 नंबरचा प्रश्न बघा. परत घनमूळ काढायचंय. शेवटच्या 3 अंकासाठी शेवटचा 9, 9 साठी काय आलं? 9. 6च्या आधीची घनसंख्या 1, उत्तर काय येईल? 19. प्रश्न क्रमांक 11. बघा 4 गुणिले 3चा x घात बरोबर 324. x ची किंमत काढायची. 3चा x घात बरोबर 324 भागिले 4. 4 8 32, 4 1 4. 3चा x घात 81. 81 ची फोड म्हणजे 3चा चौथा घात, मगाशी केलता आपण. x बरोबर किती आलं? 4. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 12 बघा, वजा 1चा चौथा घात आहे, हे 2च्या पटीत आहे, त्याच्यामुळे ह्याच्यासाठी अधिक 1 येईल. आणि वजा 1चा 6वा घात आहे, 2च्या पटीत आहे 6, म्हणून उत्तर येईल 1. 1 आणि 1चा गुणाकार 1च असतो. 12चं उत्तर काय येईल? 3. प्रश्न क्रमांक 13 बघू. परत ह्याचं घनमूळ, आता निगेटिव्ह संख्या आहे, निगेटिव्ह संख्येचं घनमूळ निगेटिव्ह असेल म्हणजे ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येणार नाही. आता शेवटचा अंक कोणता आहे बघा? 3 आहे. 3 कुणाच्या घनाच्या शेवटी 3 असतं? तर 7च्या घनाच्या शेवटी 3 असतो, म्हणून शेवटचा अंक आला 7, उत्तर आलं 17. ऑप्शन 1. प्रश्न क्रमांक 14. आता ह्याच्या दोन घनमूळ काढायचे आपल्याला. तर बघा 2744. कुणाच्या घनाच्या शेवटी 4 असतं? तर 4च्या घनाच्या शेवटी 4 असतं. 2च्या आधीची घनसंख्या 1, म्हणजे ह्याच्यासाठी किती आलं उत्तर माझं? 14 अधिक 4096. बघा 6च्या घनाच्या शेवटी 6 असतं, 4च्या आधीची घनसंख्या 1, म्हणून इथं आलं 1. 16, 14 आणि 16ची किंमत आली 30, आणि इथं 30चा वर्ग विचारलाय. 30चा वर्ग किती असतो? 900. लगेच इथं ऑप्शन दिले पहिलंच 30. तुमचं 30 आलं की लगेच उत्तर क्लिक कराल आणि ते चुकल आपलं. ठीक आहे. 14चं इथे 2. 15 नंबर बघा. 343चं घनमूळ आलं 7 आणि 729चं घनमूळ आलं 9. 709. 709 ऑप्शन 4. 16 नंबरचा प्रश्न बघा.
इथं निगेटिव्ह आहे, आन्सर कसं येईल? निगेटिव्हच येईल. जर आन्सर निगेटिव्हच येणार तर पर्याय एकच आहे 16चा निगेटिव्ह वाला, तो म्हणजे ऑप्शन 1. आता 17 बघा. 264च्या वर्गाच्या 5वे मूळ. 264चे वर्ग हे 5वे मूळ घातांकाच्या स्वरूपात कसं लिहिलं? 264चा 205वा घात, 264चा 205वा घात. 17चं काय येईल उत्तर? 3. प्रश्न क्रमांक 18. 5चा n वा घात बरोबर 625. बघा, तर 625 ची फोड करून घेऊया. 5 ने भाग जाईल 125 येईल, 5 ने भाग जाईल 25 येईल, 5 ने भाग जाईल 5 5 1 म्हणजे 625. 5 किती वेळा आला? 1 2 3 4. 5चा किती वेळा आला? 4था घात. म्हणजे इथं मी 5चा n बरोबर किती येईल? 5चा 4था. n बरोबर किती आलं? 4. इथं मला काय विचारलं? n अधिक 2. 4 अधिक 2 उत्तर काय येईल? 6. ऑप्शन नंबर 4. 18चं उत्तर येईल ऑप्शन 4. 19 नंबर प्रश्न बघूया आपण. बघा, असे घातांकावर सोपे सोपे प्रश्न येतात. घातांकावर दरवर्षी एक प्रश्न तर येतोच. आता -1चा तिसरा घात आहे तर इथे येईल -1च. -2चा दुसरा घात आहे तर इथं किती येईल? 4 येईल. 2च्या पटीत घात असला तर आन्सर कसं येतं? पॉझिटिव्ह येतं. -3चा चौथा घात आहे तर इथं किती येईल? 81. 2च्या पटीत घातांक आहे, अधिक येईल. 81 4 आणि -1 उत्तर येणार आहे वजाच मध्ये, तर उत्तर काय येईल? -324. 81 4चा गुणाकार 324 येतो आणि वजाला वजा चिन्ह राहील पहिल्या. 19चं उत्तर आलं ऑप्शन 2. 20 बघा. 27चा बघा चौथ्या घाताचे 7वे मूळ असं वाचावं लागेल तर 20चं उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 3. 27च्या चौथ्या घाताचे 7वे मूळ. 21 बघा. 4096चे मगाशीच आपण उत्तर काढले बघा, अजून एकदा काढूया. शेवटच्या 3 अंकासाठी 6. 6 साठी किती आलं? 6. 4च्या आधीची घनसंख्या 1 म्हणजे इथं आलं 16. मग इथं पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? 6. 6ला 3 ने भागलं उत्तर किती आलं? 2. पॉईंटच्या पुढे किती घर येणार? 2 म्हणजे इथं येईल 0.16. आता 5832 घनमूळ काढा. बघा, 2 कोणाच्या घनाच्या शेवटी असतं? 8च्या. 5च्या आधीची घनसंख्या 1 म्हणजे इथे येईल पॉईंटच्या पुढे 3 घर आहे, 3ला 3 ने भागलं 1 म्हणजे इथे येईल 1.8. मग 1.8 अधिक 0.16 यांची बेरीज येईल 1.96. 1.96 चे वर्गमूळ किती येईल? 1.4. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 22. 12चा तिसरा घात आहे तर 12 किती वेळा लिहिणार मी? 3 वेळा. 15चा तिसरा घात आहे, 15 किती वेळा लिहिणार? 3 वेळा. भागिले 4चा तिसरा घात आहे, 4 3 वेळा लिहिणार आणि 5चा तिसरा घात आहे, 5 पण मी 3 वेळाच लिहिणार. पुढे गुणाकार करेल आणि उलटून गुणिले होईल 6/27. आता बघा, 4 ने भाग जातो, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 3 त्रिक 9 त्रिक 27 गेलं. 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 3 त्रिक 9 त्रिक 27, 27 गुणिले 6 किती येतं? 27 पंचे 100 किती असतं? 35. 135 आणि परत 27 किती येईल? 162. 22चं उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 23. परत ह्याचं घनमूळ काढायचंय. बघा, पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? पॉईंटच्या पुढे 6 घर आहेत. 6ला 3 ने भागलं उत्तर येईल 2. पॉईंटच्या पुढे 2 घर पाहिजेत, ऑप्शन 2 येईल 23चं. 24 बघा. 2401 फोड करावं लागेल आपल्याला, 7 ने भागावं लागेल. 7 त्रिक 21 उरले 3, 7 चोक 28 उरले 2, 7 त्रिक 21
बघा किती आलं 2401 म्हणजे 7 किती वेळा आले 1 2 3 4 7चा कितवा घात आहे तर तो 7चा आहे चौथा घात बरोबर तर इथं इथं मी कसं लिहिल n/3 बरोबर 7चा चौथा घात असं लिहिल मी n/3 बरोबर 7चा चौथा घात n/3 बरोबर काय आलं 4 यांची किंमत किती आली 4 गुणिले 3 4 त्रिक 12 24चं उत्तर आलं प्रश्न क्रमांक 3 तर अशा पद्धतीने बघा आपण 24 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत तर हे जे व्हिडिओ आपण बनवत आहोत हे तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा NMMSच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी ह्यासाठी आपला हा प्रयत्न आहे तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते यामध्ये काही चेंजेस करावे का हे मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून हे व्हिडिओ पाहत आहात हेही मला कळवू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत चला मित्रांनो आणि जर तुम्हाला आपली ही बॅच आवडत असेल तर आपली ऑनलाईन पण बॅच आहे तर ती ऑनलाईन बॅच लावण्यासाठी ह्या नंबरवर संपर्क साधा ह्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि मला कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला ऑनलाईन बॅच कशी लावायची काय काय करायचं ते प्रोसिजर सांगेल ठीक आहे येणाऱ्या NMMS परीक्षेसाठी हे खूप महत्वाचं आहे बघूया शेवटचा प्रश्न बघा 1,75,616चे वर्ग घनमूळ किती आपण मगाशी सांगितल्यानुसार शेवटच्या 3 संख्यांचा एक गट उरलेल्या संख्येचा एक गट आता 6 कुणाच्या घनाच्या शेवटी 6 असतं तर 6च्या घनाच्या शेवटी 6 असतं 6चा घन असतो 216 तर शेवटचा अंक आला 6 एकाच पर्यायात आहे तो म्हणजे 56 तर अशा पद्धतीने आपण हे 25 प्रश्न कंप्लीट केलेले आहे पुढील लेक्चरमध्ये पुढील घटक घेतला जाईल धन्यवाद